खारघर येथे सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवाचे आयोजन भाजपतर्फे लोटस वेलफेअर तर्फे करण्यात आले होते। या नवरात्र उत्सवाला भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शेवटच्या दिवशी हजेरी लावली व देवीचे दर्शन घेतले। तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खारघरमधील सर्वात मोठी देवीची मूर्ती ही लोटस वेलफेअर असोसिएशनची असल्याचा मान पटकावला आहे। तसेच मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। यावेळी गरबा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खारघरवासी उपस्थित होते। अनेक वर्ष खारघरमधील जनतेच्या मागणीवरून आम्ही लोटस सोशल वेलफेअरच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करत आहे आणि खारघरमधील बरीचशी मंडळी अशी आहेत की या नवरात्री उत्सवात येत असतात, वर्षभर ती वाट पाहत असतात। वेगवेगळे डान्सचे ग्रुप आहेत, हे सुद्धा आम्हाला फोन करून सांगत असतात की यावर्षी नवरात्री सुरू झाल्यावरती आम्हाला वेगळा परफॉर्मन्स करायचा आहे आणि खूप तयारीने लोक लागलेले असतात। अंबा मातेच्या स्वागतासाठी लोक इकडे वाट बघत असतात। आज 10वा दिवस आहे, यावर्षी 10 दिवसाची नवरात्री आलेली आहे आणि आज 10वा दिवस आहे। आताच आमच्या या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी आले होते। त्यांनी या मंडळाला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी खारघरच्या सर्व जनतेला उद्याच्या दसऱ्याकरता व या उत्सवाकरता खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। लोटसच्या अध्यक्ष या नात्याने माझ्याकडूनही खारघरच्या सर्व जनतेला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या दसऱ्यानिमित्त सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा